मित्रांनो, मालिकेचा आजचा भाग खूप म्हणजे खूप धमाकेदार आहे असं म्हणावंच लागेल. कारण एक एक नाही तर तब्बल 3-4 धमाके झाले आहेत मालिकेमध्ये. कावेरीने फुलवाल्याला सगळ्यांच्या समोर घेऊन येत अमृताचा काळा चेहरा मांच्यासमोर आणलाच तर आहे. पण त्यावेळी खूप शातीर अमृता तिने शिताफेने जबरदस्त पलटवार करून कावेरीच अडकवले आणि कावेरीचा भूतकाळाचा खुलासा होत कावेरी धर्माधिकाऱ्यांची खरी सून नाही आहे याचाही मोठा धमाका झालाय. त्यात मध्येच यमुनाने सुद्धा सगळ्यात मोठा खुलासा केलाय, ते म्हणजे यश कावेरीचं एकमेकांवर असलेलं प्रेम. आता हे 3-3 धमाके, हे 3-3 बॉम्बस्फोट नक्की फुटतायत तरी कसे, पाहणार आहोतच, तेही आजच्या भागामध्ये. कोण होतीस तू, काय झालीस तू, मालिकेचा आजचा 21 सप्टेंबरचा भाग. आजचा भाग नक्की कसा वाटतोय ते कमेंट करून जरूर कळवा. फुलवाल्याला कावेरी चांगला चोप देते, पण तो कावेरीच्या हातातली लाठी खेचून घेत तिला जोराचा धक्का मारतो. आता कावेरी काही पावलं मागे फेकली जाते, पण ज्या क्षणी ती लाठी उचलून परत त्याच्या अंगावरती धावून जाते तेव्हाच तो अचानक बंदूकच काढतो. आता कावेरीच्या काळजाचा ठोकाच चुकतो, पण त्या फुलवाल्याला न घाबरता कावेरी ज्या वेळेस त्याच्यावरती लाठीने वार करायला जाणार, अचानक तो कावेरीवरती गोळीत झाडतो. कावेरी धडकन खालती कोसळते आणि तिकडे यशच्या काळजाचा ठोकाच चुकतो. यश कावेरीच्या नावाने मोठ्याने हंबरडा फोडतो. धावत जाऊन त्या फुलवाल्याला बाजूला फेकतो आणि कावेरीजवळ जाऊन मोठ्याने कावेरी कावेरी अशी हाक मारायला लागतो. कावेरी बेशुद्ध पडल्याचं पाहिल्यानंतर यशचं तर पार अवसानच कळून जातं. पण ज्या क्षणी यश मोठ्याने कावेरी अशी हाक मारतो त्या क्षणी कावेरी खाडकन डोळे उघडते. ती फुलवाल्याने मारलेली जी गोळी आहे ती कावेरीच्या खांद्याला फक्त चाटून गेलेली असते. त्यामुळे कावेरी पुन्हा एकदा उभी राहते आणि डायरेक्ट जाऊन ती फुलवाल्याच्या डोक्यात काठीने वार करते. तेव्हाच तो बेशुद्ध पडतो. यशला तर कावेरीचं खूपच कुतूहल वाटतं की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने फुलवाला अखेर पकडलाच. इकडे मात्र रूममध्ये आता विद्या अडकतेच, कारण मा तिथे येतील हे तिच्यासाठी खूपच अनपेक्षित होतं. आता यमुनासोबत मासुद्धा हाका मारतात, कावेरी अगं काय करतेस तू, गुरुजी केव्हाचे बोलावतायत, चल बरं पटकन. तेव्हा यमुना सांगते की मा अगं मगाशी तर आतमध्येच होती, बोलली ती माझ्याशी, अचानक दार का उघडत नाहीये. तिकडे विद्याच्या काळजाचं पाणी होतं. तिच्या मनात भीती दाटून येते, कारण यमुनाला दुसऱ्या कोणाला तरी त्याच्या प्रश्नाची उत्तरं कावेरीने रेकॉर्ड केली होती, पण आता मानना काय सांगायचं. कावेरीच्या ऐवजी विद्या जाम अडकते. मानच्या रागाला सामोरं जावं लागणार असतं आणि नेमका तिथे उदयच येतो. उदय विचारतो की मा काय झालं. मग तर काय, विद्याची भीती आणखीनच वाढते, तिला घाम फुटतो, आता आपली काय खैर नाही. आणि त्याच वेळेस विद्या एक शक्कल लढवायचं ठरवते. उदय कसंबसं तरी करून दरवाजा उघडतोच आणि जेव्हा यमुना उदयमा तिघेही रूममध्ये प्रवेश करतात त्याच वेळेस कावेरीच्या ऐवजी पूजेसाठी विद्या बसलेली असते, सेम तशीच साडी पांघरून. त्याच वेळेस मा तिच्याजवळ जातात आणि म्हणतात की कावेरी काय हे, किती वेळा आम्ही हाका मारतोय, गुरुजी केव्हाचे बोलावतायत तुला, चल बरं. आणि जेव्हा त्या विद्याच्या खांद्यावरती हात ठेवतात तेव्हा विद्या सरकन मागे वळून पाहते आणि मांच्या पायाखालची जमीनच हादरते. कावेरीच्या ऐवजी तिथे विद्याला पाहून उदय यमुनाला सुद्धा मोठा धक्का बसतो. माच्या रागाचा पारा चढतो. शेवटी आता विद्या सापडलेली असते. विद्या शर्मेने मान खाली घालते, काय उत्तर द्यावं काहीच समजेनासं होतं. मा तिच्यावरती खेकसतात की विद्या तू इथे काय करतेस, तेही कावेरीच्या जागी, आणि कावेरी कुठे आहे. तोचपर्यंत कावेरी नक्की कुठे गायब झाली अचानक ते पाहण्यासाठी माधवी अख्खं घरभर फिरते. घरात मात्र आता खूप मोठा धमाका व्हायची वेळ आलेली असते. मा विद्याला हाताला पकडून सगळ्यांच्या समोर आणतात आणि तिला जाब विचारतात की आता सांग, तू काय करत होतीस कावेरीच्या रूममध्ये आणि तिच्या जागी पूजेसाठी तू का बसली होतीस. तेव्हाच यमुना धावत येते आणि मांना दुसरी धक्कादायक बातमी देते की मा अगं यशसुद्धा त्याच्या रूममध्ये नाही आहे. म्हणजे आता या सगळ्यांना कळून चुकतं की यश आणि कावेरी दोघेही अचानक गायब झालेत. तिकडे अमृता त्या फुलवाल्याची
कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते आणि तिच्या मनातही भीती दाटून येते की यश कावेरी दोघेही गायब आहेत आणि त्यातून हा फुलवाला तिचा फोनच रिसीव करत नाही आहे. सगळीकडून अमृताची कोंडी होते. गुरुजीसुद्धा धर्माधिकारी कुटुंबावरती नाराज होतात. मान नाते म्हणतात की अहो सुलक्षणाताई, नक्की काय चाललंय इथे? अहो मुहूर्ताची वेळ टळून जाते, इथे वधूवर दोघेही गायब आहेत. मानना राग अनावर होतो. त्या सगळ्यांना विचारत असतात की मला कोणी सांगणार आहे की नाही, यश आणि कावेरी नक्की कुठे गेले आहेत. एकदा का मुहूर्ताची वेळ टळून गेली ना तर खूप मोठा अपशकुन होईल. इतक्यातच यश मोठ्याने ओरडून सांगतो की मा, अपशकुन झाला असता. सगळ्यांच्या नजरा त्या टोकांवरतीच खेळतात. यश कावेरीने सोबतच त्या फुलवाल्याला सुद्धा पकडून आणलेलं असतं. आता त्या फुलवाल्याला पाहता क्षणी अमृताची पळताभुई थोडी होते. ती पटकन संदीपच्या मागे लपून बसते. तेव्हाच कावेरी जवळ येते. समोर येऊन म्हणते की मा, हे लग्न मुळात झालं असतं तर खूप मोठा अपशकुन झाला असता. त्यावर मा विचारतात की एक मिनिट, तुम्ही दोघे कुठे गायब झाला होतात? तुम्हाला कळत नाही का? हळद लागल्यानंतर घराच्या बाहेर पडायचं नसतं. आता मानचं रागावणं साहजिकच आहे, परंतु त्यामागचं कारण अजून मानना उलगडलेलं नाही आहे. म्हणूनच त्या या दोघांवरती चिडतात. आता मानच्या नुसत्या प्रश्नांचा भडीमार होतो. कुठे गेला होता तुम्ही? कावेरी, काय लागलंय तुझ्या हाताला? आणि हा कोण आहे? याची ही का अवस्था? थोडं थांबा मा, आता सगळं सत्य तुमच्या समोरच येणार आहे. तीच तर वेळ आले. तेव्हा कावेरी म्हणते की सगळं सांगते मा. आता फ्लॅशबॅकमध्ये त्यांनी दाखवले यश आणि कावेरीने त्या फुलवाल्याला पकडलं होतं. तेव्हा कावेरी त्याला विचारते की तुझ्याकडून ती विषारी फुलं घेऊन अमृता आमचं अख्खं कुटुंब संपवायला निघाले होते. आमच्या घरातल्या लहान मुलांनी जर ते विषारी मोदक खाल्ले असते तर त्यांचं काय झालं असतं? कशाला उगाचच पापाचा सहभागी होतोयस? पटकन माझ्या प्रश्नाची उत्तरं दे. सांग ना, हे सगळं कशासाठी केलंस? अखेर तोंड उचकटून तो फुलवाला पोपटासारखी सगळी कबुली देतो. हे बघा, मला हे सगळं करायचं नव्हतं. माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी मला पैसे हवे होते, म्हणूनच हे सगळं केलं. तेव्हा यश कावेरीला त्याची दया येते. कावेरी त्याला सांगते की ठीक आहे, आम्ही तुला काही करणार नाही. हवं तर तुझ्या आईचं ऑपरेशन आम्ही स्वतः करू. यश म्हणतो की हो, परंतु तुला जे काही खरं घडलं होतं ते सगळं आम्हाला सांगावं लागेल. तेव्हा तो तयार होतो कबुली द्यायला. इकडे कावेरी मानना एक एक करत आता गोष्टी उलगडत जाते. मानना ती सांगते की लग्नाच्या दिवशी आम्हाला अचानक घराबाहेर पडावं लागलं कारण आम्हाला पुरावा हवा होता मा. जेव्हा ती गूढपणे बोलते, मा विचारतात की पुरावा? कावेरीची तिरपी नजर जाते ती अमृतावरती, जी संदीपच्या मागे लपून बसलेली असते. कावेरी मानच्या समोरूनच चालत जाते आणि अमृताचा अचानक हात पकडून तिला पुन्हा मानच्या समोर आणून उभं करते. आता सगळ्यात मोठा खुलासा होण्याची वेळ आलेली असते आणि तोच बॉम्ब कावेरी स्वतःच फोडते, तेही मानच्या समोर. मानना ती सांगते की मी तुम्हाला म्हणाले होते ना, विसर्जनाच्या दिवशी मला ट्रंकमध्ये बंद करणारी अमृताच होती. तिच्याच विरोधातला महत्त्वाचा पुरावा मला हवा होता. तोच शोधण्यासाठी मी बाहेर पडले आणि आता माझ्या हातात पुरावा आहे मा. कावेरीचा धमाका ऐकल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. आता कावेरी दुसरा बॉम्ब फोडते. एवढंच नाही मा, तर मोदकामध्ये विषारी फुलं टाकून आपल्या सगळ्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न हिनेच केला होता. दुसरा धमाका होतो. दुसऱ्यांदा सगळेजण हादरतात. सून व्हायच्या निमित्ताने सूड घ्यायला आली ही मुलगी. नेहमीप्रमाणेच यमुना पुन्हा मध्ये पचकते आणि ती विचारते की कावेरी, पुरावा आहे ना तुझ्याकडे? अगं बघ दाखव. तेव्हाच कावेरी खुलासा करते की हो, आहे पुरावा. हा फुलवाला खरा पुरावा आहे त्याचा. दादा, तुम्ही सांगा. तेव्हाच तो बेधडकपणे हात जोडून आधी तर अख्ख्या कुटुंबाची माफी मागतो तो आणि अमृताचा पर्दाफाश करतो. यांनीच गणेश उत्सवाच्या काळात माझ्याकडून फुलं मागितले होते, पण मला माहिती नव्हतं की त्या हे सगळं तुम्हा सगळ्यांचा जीव घेण्यासाठी करतायत. मला माफ करा. फुलवाल्याच्या तोंडून आता मोठा स्फोट होतो आणि अखेर अमृताची भांडेपोड होते. तेव्हा कावेरी मानना पुढे सांगते की याने तोंड उघडू नये म्हणून ही त्याला पैसे द्यायला सुद्धा तयार होती. मा, सूड घेण्याच्या निमित्ताने आलेली ही अमृता
रोज या घरात काही ना काही कारस्थान करतच होते. आपल्या व्रताच्या वेळीसुद्धा ते व्रत पूर्ण होऊ नये म्हणूनच शेवटच्या कळशीमध्ये तिने धातूचे एक चढ चकती टाकले होते. कावेरीच्या तोंडून आणखीन एक अमृताच्या विरोधात खुलासा होतो. परत सगळेजण हादरतात. नुसतं धमाक्यावर धमाकेत चालू आहेत. अमृता स्वतःची बाजू मांना पटवून देण्याचा प्रयत्न करणार तोच समोरून एक सनकन अमृताच्या थोबाडीत बसते. चांगलं काम केलं मा, पण खूप आधी करायला हवं होतं. मा स्वतः अमृताला स्वतःपासून दूर फेकत तिला तेथून निघून जायला सांगतात. अगं बघतेस काय माझ्याकडे अशी? मी म्हटलं ना निघून जा. माझ्या यशसारख्या गुणी मुलांचे सोबत लग्न करायची तुझी लायकीसुद्धा नाही आहे. गुपचूप निघ इथून, नाहीतर आज मी स्वतः पोलिसांना बोलावून घेऊन तुला ताब्यात देईन. अमृताने आता योग्य चाल खेळायचं ठरवलेलं असतं आणि मानचासुद्धा योग्य निर्णय. कावेरी विद्या दोघींनाही खूपच आनंद होतो, कारण त्यांचा प्लॅन फत्ते झालेला असतो. अमृताचा खरा काळा चेहरा अखेर मानच्या समोर आणलेला असतो. म्हटलं होतं ना, अमृता ही काही कमी नाही. ती तर कावेरीपेक्षा जास्त शातीर निघाली. तेव्हा अमृता आता कावेरीवरती जबरदस्त पलटवार करते. जी कावेरी यशच्या साथीने विद्याच्या साथीने अमृताचा पर्दाफाश करायला निघालेली होती, त्याच कावेरीवरती आता हाच प्लॅन उलटा पडतो. अमृता म्हणते की ठीक आहे जाते मी, परंतु जाण्याआधी मला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची एक संधी हवी आहे. आणि त्याच वेळेस सगळे गप्प असतात. अचानकच अमृता पुढे जाऊन प्रोजेक्टर ऑन करते आणि प्रोजेक्टर ऑन करता क्षणी समोर उदय चिकूचा फोटो येतो. तो फोटो पाहिल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमिनीच हादरते. सर्वजण धक्क्याने कावेरीकडे पाहतात. आतापर्यंत रडकुंडीला अमृता आली होती आणि आता रडकुंडीला येते ती कावेरी. परत फिरून सगळ्यांच्या समोर पुन्हा एकदा मोठा धमाका होतो आणि त्याच वेळेस अमृता खुलासा करते. तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना की ही मुलगी नक्की आहे तरी कोण? ही आहे उदयची खरी बायको कावेरी. आणि ज्या मुलीवरती आंधळा विश्वास टाकून मावशी तू मला या घरातून जायला सांगतेस ना, यशसोबत माझं लग्न मोडतेस ना, तीच मुलगी मुळात फ्रॉड आहे. खोटी कावेरी बनून आली इथे. उदय चिचू, तू ज्या वेळेस घरी आला होतास ना पहिल्यांदा, तेव्हा एक गोष्ट नकळत पण खरी बोलून गेला होतास. ते म्हणजे की ही तुझी बायको नाही आहे. खरंच ही मुलगी या घरची सूनच नाही आहे. फसवते तुम्हा सगळ्यांना. यश धक्क्याने आता विचार करतो की अमृताकडे हे सगळे फोटोज आले तरी कुठून? म्हटलं होतं ना की अमृता 2 पावलं कावेरीच्या पुढेच आहे. जसे यश कावेरी तिच्यावरती नजर ठेवून होते, तसंच अमृतासुद्धा असेलच ना. हे दोघेही आता गाफील राहिले आणि अमृताने ऐनवेळी मोठा धमाका केला. काय नुसते आता धर्माधिकारी कुटुंबाला एकावर एक धक्के बसत चाललेले असतात. अमृता तो फोटो दाखवत म्हणते की ही आहे खरी कावेरी, धर्माधिकारींची सून, उदयजीजींची पत्नी आणि चिकूची खरी आई. आणि यात कावेरी वहिनी. परत ती स्वतःला थांबवते. अमृता कावेरीच्या जवळ येऊन विचारते की 1 मिनिट, मी नक्की काय म्हणायचं आहे तुला? नाही म्हणजे कावेरी वहिनी तर म्हणूच शकत नाही. मग कोण आहेस तू? खोटारडी, फ्रॉड की खुनी? आता खुनी असं म्हणून जेव्हा कावेरीला अमृता हिणवते तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो की. त्याच वेळेस मा विचारतात की पण कुणाचा खून केला हिने? तेव्हा अमृताच्या तोंडून सगळ्यात मोठा बॉम्ब फुटतो, तो म्हणजे कावेरीच्या वडिलांबद्दलचा. ती सांगते की स्वतःच्या वडिलांचा खून केला हिने. आता तर सर्वांची कोमात जायचीच वेळ आलेली असते. प्रॉपर्टीसाठी स्वतःच्या वडिलांचा खून करून गावातून पळून आले ही, आणि इथे उदयजीजींची खोटी पत्नी म्हणून आपल्या घरात वावरते. 1 नंबरची स्वार्थी, कपटी आणि खोटारडी मुलगी आहे ही. अमृता कावेरीवरती खूप गंभीर आरोप करते. त्याच वेळेस कावेरी म्हणते की खोटं आहे हे सगळं. तुम्ही कशासाठी बदलून सांगताय हे? तेव्हा तिला मागे खेचतात आणि कावेरीला आता जाब विचारतात की मग तू सांग, तुझीही बाजू कळू देत आम्हाला की हे सगळं खरं आहे की खोटं आहे ते. नाही म्हणजे असं काय कारण होतं की इतके दिवस तू गप्प राहिलीस? का नाही सांगितलंच सत्य आम्हाला?
आता पूर्वीचं तर उदयला काही आठवतसुद्धा नाही आहे. त्यामुळे गावात काय घडलं होतं, मंदारने कावेरीच्या बाबांचा खून कसा केला, प्रॉपर्टी बळकावण्याचा प्रयत्न कसा झाला आणि त्याच वेळेस कावेरीचा जीव धोक्यात होता म्हणून उदय काऊसोबतच कावेरी तेथून बाहेर कशी पडली, ते सगळं सत्य उदयला काहीच आठवत नसतं आणि मूर्खासारखा तो पुढे येऊन आता कावेरीवरतीच आवाज चढवतो. तो विचारतो की जर ती माझी बायको आहे तर मग तू कोण आहेस? याचा अर्थ असा की मला काहीच आठवत नव्हतं, याचा फायदा घेतलास तू? का खेळलीस तू माझ्या भावनांशी? काय वाईट केलं होतं मी तुझं? उदय खूप रागाच्या भरात कावेरीला जाब विचारतो आणि कावेरीचं पार अवसानच कळून जातं. सगळीकडून आता तिची कोंडी होते. काय बोलावं काही सुचेनासं होतं आणि कावेरी तिथे ठसाठसा रडायला लागते. त्या क्षणी यश तिची हिंमत बनतो, तिची ताकद बनतो, तिचं पाठबळ बनून तिला हिंमत देतो. बोला कावेरी, आज सत्य काय आहे ते घरातल्या सगळ्यांनाच कळू द्यात. सांगा सगळ्यांना की ही अमृता खोटं बोलते. आज जर का तुम्ही गप्प राहिलात ना कावेरी, तर सत्य हरेल. आज तुम्हाला बोलावंच लागेल कावेरी, बोला. आता अमृताने पलटवार करून कावेरीलाच असं जाळ्यात अडकवलेलं असतं की तिथे यश आणि विद्या दोघांनाही कावेरीची साथ द्यावीच लागणार असते. कारण कावेरीचा भूतकाळ तर फक्त त्या दोघांना माहिती असतो. अखेर आता कावेरी सत्याला वाचा फोडतेच आणि स्वतःचा आजपर्यंत दबला गेलेला भूतकाळ उलगडते. भरल्या डोळ्यांनी ती सांगते की मी कावेरी सावंत, कावेरीची जिवलग मैत्रीण. त्यानंतरच उदय भाऊजी आणि काऊचं लग्न झालं होतं आणि त्याच वेळेस कावेरी सतत देवाकडे प्रार्थना करत होती की काऊला तिच्या सासरच्यांनी स्वीकारावं आणि नेमकं कावेरीचं लग्न ठरलं ते मंदारशी. तेव्हा बाबा आणि काऊ दोघेही खूप खुश होते. पण त्याच मंदारचा डोळा फक्त आमच्या प्रॉपर्टीवरती होता आणि त्यावेळेसच उदयने मंदार दिगंबरचा म्हणजे मंदार लहान असतानाचा फोटो शोधून काढला होता आणि त्या फोटोवरूनच दिगंबरचा खरा मुलगा मंदार आहे आणि फक्त प्रॉपर्टी बळकावण्यासाठी तो त्यावेळी कावेरीची लग्नाला तयार झाला होता, हे सत्य उदयमुळेच कावेरीच्या समोर आलं होतं. उदयसोबत कावेरीने त्या सगळ्याचे धागेदोरे शोधले आणि मंदारच दिगंबरचा मुलगा आहे हे सत्य कावेरीला समजलं. तेव्हा कावेरी सावध झाली. पण एक वाईट विचित्र घटना तिच्या आयुष्यात घडली की प्रॉपर्टी बळकावण्यासाठी मंदार इतक्या नीच थराला उतरला की कावेरीच्या बाबांचा त्याने जीव घेतला आणि आळ कोणावर ढकलला तर या कावेरीवरतीच. कावेरीलाच तिच्या बाबांच्या खुनाच्या आरोपाखाली मंदारने खूप शिताफीने अडकवलं होतं. पण यशने नंतर तिची मदत करून कावेरीवरचा खोटा आळ खोडून काढत मंदारला जेलमध्ये कोंबलंच की. तर भाग संपतो येते. पुढील भागात बघूयात. आता कावेरीने एक खुलासा केला, अमृतानेही एक खुलासा केला. तसाच यमुनासुद्धा एक मोठा धमाकाच करते. ती म्हणते की यश प्रत्येक वेळी या कावेरीची बाजू घेतो कारण या यशचं कावेरीसोबत अफेअर आहे. मांच्या रागाचा पारा चढतो. रागाच्या भरात यमुनाचं थोबाड फोडणार तर यमुना हात रोखून धरते. मांना ती सांगते की नाही आज नाही, कारण आज माझ्याकडे पुरावा आहेच. आणि ताटामध्ये गहू आणि त्याच्यामध्ये जो पुरावा यमुनाने लपवून ठेवला होता तो पुरावा ती सगळ्यांच्या समोर घेऊन येते. आता 4 खुलासे झालेत. आता इथून पुढे मालिकेची समीकरणं कशी बदलत आहेत? यश कावेरीच्या प्रेमाला न्याय देतील का? त्यातनं आता अमृताने पुन्हा एक खेळी खेळले. कावेरीला परत एक प्लॅनिंग करून अडकवले. तो जबरदस्त ट्विस्ट आपण आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेला आहे. तो नक्की बघा.